नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बहिणींना खुशखबर बातमी. म्हणजेच आता ज्या बहिणीचं अर्ज मंजूर झालेला आहे, अप्रूव्ह झालेला आहे, अशा बहिणींना एकही रुपया मिळाला नसेल तर त्यांना कधी ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कधी पैसे मिळणार आणि किती मिळणार, ह्या योजनेसाठी कोण पात्र असणार दुसऱ्या टप्प्यामध्ये, त्यांच्यासाठी 2 अटीसुद्धा लागू असणार आहेत. याच्यावरती महिला व बाल विकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण थोडक्यात माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याच्या आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार. तर पहिला पॉईंट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतचा सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच यादी बँकेकडे पाठवली जाते. ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच 31 जुलैनंतरची ही पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, 31 जुलैनंतर जे महिला अर्ज केलेले आहेत त्यांना अजूनही रुपया मिळाला नसेल तर त्यांना येत्या 8 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा केली जाणार आहे. मित्रांनो, अजून ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले नसेल तर त्यांची काही दिवसातच अर्ज मंजूर होईल आणि पुढील येणारे जे 4,500 रुपये आहेत त्यांच्या खात्यावरती लवकरच मिळणार आहे. त्यांच्यासाठी हा खुशखबर बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी 2 अटी कोणती लागू असणार आहेत पहा. म्हणजे पहिला पॉईंट, त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला असावा, त्या महिलेनेच या योजनेचं पात्र लाभार्थी असलं पाहिजे. दुसरा म्हणजे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे. DBT NPCI लिंक असणं आवश्यक आहे. लिंक नसेल तर आताच लगेच करून घ्या. म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये IPB हा डिजिटल खातं काढून घ्या. लगेच तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक होऊन जाईल आणि पुढील येणारे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती लवकर मिळून जातील. हे जर 2 कामे तुमची जर पूर्ण असेल तर तुम्हाला पुढील येणारा हप्ता काही दिवसातच मिळून जाईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर कोणती सूचना देण्यात आली आहे पहा. योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असलेली तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्या कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे. ही सूचनासुद्धा महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना देण्यात आली आहे. ही एक अतिशय महत्त्वाची चांगली गोष्ट बहिणींसाठी आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणींसाठी एक हा महत्त्वपूर्ण अपडेट होता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली येत राहतील. आणि अशी महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.